आपण आलोय राजाचे कुर्ले या शेतातील माळावर. कळंबी या गावाला जाण्याच्या रस्त्याच्या शेजारी हे प्लॉट आहे. 1 एकराचा प्लॉट आहे आल्याचा. या शेतकऱ्याने दर वाढले म्हणून खोडव्याचं आलं म्हणजे लागण नवी खोडवा आहे. खोडवं म्हणजे 2 वर्षाचा माल आहे हा. सर्वसाधारण 17,000 रुपये गाडीचा रेट वाढल्यानंतर हे आलं काढायला व्यापाऱ्याला दिलेलं आहे. त्याची काढणी 3 रुपये किलो प्रमाण आहे. ते आपल्याला नसतं, ते शेत म्हणजे ते आपल्याला कामगारांच्याकडं ते दिलेलं असते 3 रुपये किलो प्रमाण. आणि आलं लागलं आहे बघा. आता हे बाशा माल कशाला म्हणतात बघा. बाशा माल म्हणजे खराब माल, म्हणजे आलं गाबाळतं, आलं लागतं, हा माल घेत नाहीत अजिबात. आता तो त्यात याच्यामध्ये तर आळी दिसते बघा तुम्हाला. बघा हे जवळ बघून बघा. बघा ही आळी आहे. ह्याला बाशा माल म्हणजे आलं लागलं असं म्हणतात. आणि गाबाळतं म्हणजे वरची तोंड आहेत त्याला गावाळणं म्हणतात. हा माल व्यापारी घेत नसतो. हा माल शेतात तसंच टाकून दिलेला असतो. याचा रेट काढणीचा 3 रुपये तर मी सांगितलं. आणि गाडी म्हणजे 500 किलोची गाडी, 500 किलोची गाडी 17,000 रुपयाला. म्हणजे 1,000 आलं किलो, 1,000 किलो आलं हे 34,000 रुपयाला आत्ता त्या शेतकऱ्याने विकलं ते व्यापाऱ्याला. म्हणजे 34,000 रुपये झाले 2 गाड्याची किंमत. त्यामुळं हा रेट काढलेला आहे त्यांनी. आणि 20 फुटाच्या सर्वसाधारण सरीमध्ये सर्वसाधारण एक पोतं म्हणजे त्यांचा कट्टा असतो. आता कट्टा ते आल्याच्या फण्या बघा कशा काढते ते. माल अतिशय चांगला निघतो आहे. आणि 20 फुटाच्या गॅपमध्ये सर्वसाधारण 6 ते 7 कट्ट बसते ती. म्हणजे 20 फुटाच्या सरीमध्ये सर्वसाधारण 280 किलो माल निघतो आहे बघा. म्हणजे 7 7 42 280 किलो माल निघतो आहे बघा सर्वसाधारणपणे. ह्या बघा एक कट्ट, एक पोतं 40 किलोचं भरते त्याला कट्टा म्हणतात. बाशा माल सांगितला, खराब माल सांगितला, आलं गाबाळायला सांगितलं. आता तो नवीन माल आहे म्हणजे कवळा माल म्हणतो तो 30 रुपये किलो प्रमाण पण घेते ते बघा कवळा माल. बघा हे आता हे माल काढते ते. आता हे धुणार आणि मग मार्केटमध्ये मग विक्रीला नेणार होतं. तर हे काढण्याचं काम हे शेतकऱ्याकडं नसतं, हे व्यापाऱ्याकडं असतं. व्यापाऱ्याची माणसं असतात. शेतकऱ्याने एकदा ठरवला माल की गाडीचा रेट त्यांना द्यावा लागतो. म्हणजे तसं आलं हे अतिशय चांगलं आहे. मजुराच्या विदाऊट टेन्शनचं काम आहे. कारण आपल्याला मजूर बघावं लागत नाही, व्यापारी मजूर आणतो सगळे. इकडं माळावरती हा आल्याचा प्लॉट आहे बघा. का हा आल्याचा प्लॉट आत्ता खोडवं आहे म्हणजे हे लागण नाही, हे खोडवं काढायचं चालू आहे. रेट आपल्याला सध्या तर शेत नसल्यामुळं किंवा शेतकरी नसल्यामुळं मला काय माहीत नाही रेट काय रेट नाही घेतलं. हे जे पोती दिसतात ह्याला कट्टा म्हणतात. हा 40 किलोचा कट्टा असतो, पण ह्यांची 42 भरणी असते. आणि खोडव्याचा माल असल्यामुळं आता हा प्लॉट तुम्ही पुढं बघू शकताय बघा. सगळी माणसंच आहे तिथं प्लॉटमध्ये काढायला. यातला हा जो नवीन माल आहे तो घेत नाहीत. दुसरा हा जो माल आहे हा बाशा म्हणजे खराब असते, लागलेला असते. याला बघा इथं दाखवतो तुम्हाला मी. बाशा माल हे असा असतो बघा, हे असं कुजलेलं असते आलं. आणि बघा ह्यात खराब माल असतो ह्यो. बाशा वजनाला घेत नाहीत. आणि हे कट्टे भरलेत बघा. माल खोडव्याला तसा चांगला निघतो या. आता इथून जर सरी आपण ही बघितली बघा, आता हे सर्वसाधारण 20-25 फुटाची सरी आहे. थोडासा इथं माल लागला या, पण कट्टे म्हणला तर हा इथं लागला आहे बघा बाशाचा माल. हा एक माल लागलेला आहे, इथे उकडलेलं नाही बघा त्यांनी सरी. पण ऑन एन ॲव्हरेज म्हणला तर तुम्ही चांगलं बसतंय बघा. सर्वसाधारण खोडव्याचा माल आहे, माल चांगला आहे. ह्या ज्या आहेत ह्या बांड्या, ही जी ह्याला ह्या बांडी म्हणतात. अहो काय ही जी आहे ह्याला बांड्या म्हणतात.